काय म्हणते सरपंच भाऊ तुमच्या घरची बाई? काही नाही बा, आली तेव्हाची मा संग बोलली नाही बा, एक शब्द बोलली नाही मा संग ती. आणि आली ना डायरेक्ट आपल्या खोलीत गेली आणि बस झोपली. मा संग जराही नाही बोलली. मी बोलायचा प्रयत्न केला तिच्या संग, घुरटून पाहिलं मा इकडे रागानं, तर मी नाही बोललो बा. मग मला वाटलं का होऊ शकते बा, जंगलात रेन कॅम्पिंग करायला गेली तर थकली बा, तर जरासा आराम करून तर मग चांगलं लागन तर मग बोलन, तर मी काही बोललो नाही. मी डायरेक्ट बाहेर आलो. मग सरपंच भाऊ तुम्हाला काही समजलं नाही काय? बाई जेव्हा आल्या घरी, तुमच्या घरच्या बाई जेव्हा आल्या तेव्हा सावली पडली होती का त्याची? तुम्ही पाहिलं? लक्ष दिलं नाही बा? मी तेवढं लक्ष नाही दिलं बा. तर दिवसानं कोणती सावली पडते तशी बी घरात सावली पडतच नाही मावाले, तर मला काही तेवढं लक्षात नाही आलं. काहून काय झालं? लोय मोठं संकट आलंय सरपंच भाऊ, आपल्या गावावर बी, आपल्या घरावर बी, आणि तिकडे आपल्या बाया ज्या जंगलात आहे त्याच्यावर बी, आपल्या जंगलातल्या या घरी ज्या. हा काय बोलून राहिले रामलाल भाऊ? बाया जंगलात आहे? बाई तर मा घरची बाई तर घरीच आहे, आराम करून राहिली बा. आली तवाची अंदरच आहे. मा संग का बोलली नाही? काहून तुमच्या घरच्या बाई गंगा आली नाही का अजून? आल्या आहे सरपंच हो, साऱ्याच बाया आल्या आहे, पण काही वेगळं वेगळं हरकती करत आहे सगळ्या बाया. आता यायच्याच घरचं पाहून घ्या, रामदास भाऊच्या घरचं. हो सरपंच भाऊ, आराध्याला कधी मारलं नाही तिनं, आज आराध्याला छातीवर मारून ढकलून दिलं आणि मापाशी येऊ नको असं तसं बोलली म्हणते. आणि माझ्या घरची कधी खुर्चीवर बसत नाही त्यावाल्यानं, आज खुर्चीवर येऊन बसली आणि मला काही नको म्हणा म्हणते, तिकडे जा अशीच म्हणून राहिली. तर आता स्वाभाविक आहे ना, थकल्या असन त्या, थकल्या आता त्याला आराम करू द्यात, मग चांगल्या बोलती. नाही सरपंच भाऊ, नाही त्या थकल्या नाही त्या आपल्या बाया होयच नाही त्या कोणीतरी भूत होय, सावल्या होय, त्या सावल्या आपल्या घरच्या बायाचं रूप घेऊन आपल्या घरी आलेल्या त्या सावल्या आहे ना, आपली ऊर्जा शोषून आणि काहीच काही अलग अलगच बोलून राहिल्या त्या स्वामी. काहीतरी त्याचा कोणी स्वामी त्याला जागृत केला आहे, आपल्या घरची आपली ऊर्जा शोषून त्याच्या स्वामीची ताकद वाढवत आहे, असं काही आहे. तर त्याच्यासाठी सरपंच भाऊ आम्ही एक निर्णय घेतला का पूजा करू, एक शांती हवन करू मस्त. तर म्हणून तुमची मदत पाहिजे होती. कोणी पूजाऱ्याला ओळखता का तुम्ही असं शांती हवन करणारा? हो महासासराच करते, मग हर प्रकारच्या पूजा करते ते. तर म्हणत असाल तर मी तेच बोलावतो, मग करून देतील पूजा. काही बोलवायचं आहे सांगा, बोलून घ्या मग आजच. जेवढ्या लवकरात लवकर हे होईल तेवढ्या लवकरात लवकर आपल्या गावातलं बी संकट जाईल ना, तिकडे आपल्या गावातल्या बाया ज्या जंगलात आहेत त्याचं बी त्या बी संकटातून सुटून जातील. आजच करा फोन, घ्या बोलवून, करून टाकू पूजा. बरं लावतो मी फोन, बोलवून घेतो त्याने. चला आपल्या बॅगा घेऊन जाऊ आता. आता काही नाही होत, आता झालं ना सगळं. गेला तो दूर झाला त्या दगडाच्या राक्षसाचा. आता काही भिवाची गरज नाही. आणि एवढा मोठा दिवसा ढवड्या भिव का आता आपण? चला काही नाही होत, चला त्या जागेवर जिथं आपण बॅगा फेकलं तिथं चला, त्या बॅगा घेऊ आणि निघून जाऊ. मग नाही रे बापा, नाही त्या बॅगाच्या लोभानं जाऊ अजून. गंगा तुले तर घाडा लोभच आहे बापा. साऱ्याच गोष्टी त्या बॅगामध्ये भांडे कुंडे कपडेच आहे ना, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? तुले तर तुझ्या तो लोभ नाही सुटत बापा. अजून जाता काय कोण्या संकटात पडाले तिथं? त्या बॅगा पाशी जाऊ तिथं अजून काही होऊन जावं? आता नाही आता निघालो ना आपण रस्त्यानं, रस्ता दिसून राहिला ना, बस सीधा रस्त्यानं चला. हो बापा, काही नाही करायला लागत, त्या बॅगायचं ढागायचं काही नाही करायला लागत. चला सीधा घरी, नाही तर अजून अटकून जाऊ. इथपर्यंत पोहोचलो, आता घरपर्यंत चला. रस्ता दिसतेच आता, चला पटकन. राहू दे ते बॅगा गिगा गंगे, तुले तर नीरा लोभच आहे. शांताबाई पाय कशा म्हणतात लोभ आहे म्हणते मला. मी कायचा लोभ करू? आपले कपडे आहे त्याच्यामध्ये. आणि कोणाच्या हाती, कोण्या गलत माणसाच्या हाती पडले म्हणजे ते आपले कपडे. मग हो गंगा, एकदम बरोबर आहे तू, ही गोष्ट बरोबर आहे गड्या. म्या ऐकली होती ही गोष्ट का आपल्या कपड्याने काहीतरी काही करू शकते म्हणते, आपल्यावर जादू टोना. बरोबर आहे. चला हो चला, आपल्या बॅगा घेऊ आणि चालते होऊ आपण आता जंगलातून. काही होत नाही, झालं ना आता. जे संकट आलं होतं ते निपटलं, झालं. आता काही संकट नाही. आता चला बॅगाजवळ बॅगा घेऊन घेऊ. आणि जाणून बुजून कोणतंही संकट येत नाही. आपण त्या दिवशी त्या दगडाची पूजा नाही केली असती तर हे संकट आलं नसतं. आपण पूजा केली आणि त्या दगडाला जागृत केलं. तो काही असा तसा नसन, तो जुन्या काळचा काही पूजा केलेला काही असा असन. तो जुन्या काळी असं खूप चालत होतं. आता तरी काही नाही जास्त, जुन्या काळी चालत होतं. तर म्हणून. आणि आता कोण्या दगडाला हात नका लावू, कोण्या काळीला हात नका लावू, काहीलेच कुठं हात नका लावू. चुपचाप चला, आपल्या बॅगा उचला आणि चला. हो बरोबर आहे, हे गोष्ट तर बरोबर आहे. आपण जाणून बुजून ते संकट आपल्या अंगावर ओढून घेतलं होतं. आता त्या दिवशी हे गंगा दीनं उखललं नव्हतं, ते डब्बा काढला नव्हता, ते चिठ्ठी घेतली नव्हती, ते चिठ्ठी वाटली नव्हती, आणली नव्हती, तर एवढं काही झालंच नव्हतं. हो ना, किती लोभ इले गंगाले. मलाही नाही दाखवत होती ते. बरं झालं त्याच्यामध्ये चिठ्ठी होती तर दाखवलं येणं सगळं येले. नाही तर कोणाला सांगू नाही म्हणे, आपण इथंच ठेवू म्हणे लपून आणि मग येऊ म्हणे.
बरं झालं बापा त्याच्यामध्ये ते चिठ्ठीच भेटली, नाही तर काही सोनं नाणं धन सापडलं असतं तर दोघी गेलो असतो धनाच्या पोटात धन धन करून. हो झालं ना, झाली माही गलती. चला आता ते बॅगी जाऊ, बॅग घेऊ आणि चालू पटोपट पाणी येवाचे पहिले. हो चला चला गड्या, चला पटोपट. अजून पाणी गिनी येईन तर अजून रस्ता नाही दिसन. खोली म्हणजे काळा काळा धूर पाहून पसरला गड्या. आणि आई तर इथंच बसल्या होत्या. आई कुठं गेले दिसून नाही राहिल्या. आणि काळा काळा धूर. आणि बाबाही कुठं गेले तर काही माहित बाबा. आले आले बाबा. हो काय म्हणतो बाई? आणि तुझी सासू कुठे? आणि खोलीमध्ये काढा काढा धूर कायचं केलं बेटा? मलाही माहित नाही बाबा. मी घरात होती, मला इकडे किंचाळल्यासारखा कसा तरी आवाज आला तर मी धावत आली इकडे. मला बी काळा काळा धूरच दिसला. आई नव्हत्याच इथं, आई दिसल्याच नाही. अरे काय रामदास भाऊ, बाबा कहून काय झालं? काही नाही बाई पुष्पा, काही नाही झालं, काही नाही झालं. तू लक्ष्मीपाशी बस जा, मी येतो. मी गा रामदास भाऊ गा. काय झालं गड्या बाबाला अचानक? गा रामदास भाऊ करून गेले. हो ना सरपंच भाऊ, रामदास भाऊ, म्या माझ्या डोळ्यानं पाहिलं, मा सोनी नाही पाहिलं. बसली होती टेबलावर बसली होती आणि बसता बसता अशी काळा काळा धूर तिच्या अंगावर झाला, बस भस्मत झाली, तिच्या तिथेच गायब झाली ते. हो माझ्या डोळ्यानं पाहिली म्हणता तुम्ही. गा रामदास भाऊ गा, सरपंच भाऊ, रामदास भाऊ गा गा, रामदास भाऊ. काय झालं रामलाल भाऊ, काय झालं? काऊन काऊन असे धावत धावत आले बुवा? अरे बुवा गंगा नाही आहे ना, गंगा नाही आहे. सुनबाई म्हणते इथंच बसल्या होत्या म्हणते, माझ्या सासू म्हणते. आणि मग येऊन पाहतो तसा आवाज आला म्हणते, कसा तरी किंचाळल्यावानी. आणि येऊन पाहिलं तर सारा दूर दूर दिसून राहिला म्हणते. मी गेलो खोलीत तर सगळा काळा काळा दूर दूर होता, पण गंगा तिथून होती. नाही आहे. बस बस रामलाल भाऊ, इंदिरा बी तिथंच बसली होती. बसल्या बसल्या काळा काळा दूरच झाला सगळा आणि तिच्या तिथं गायब झाली इंदिरा बी. तसंच झालं इंदिराचं बी. मग मी तशीच इकडे बाहेर पयत आली. मी बरोबर ओळखलं सरपंच भाऊ, बोलल्यानं बरोबर ओळखलं. आई होयच नाही म्हणे बाबा, हे म्हणे आई होयच नाही म्हणे. सावली पडूनच नाही राहिली म्हणे. आपली सावली पडते म्हणे, तिची सावली नाही पडत म्हणे. तू कोणी सावलीचं भूत वय म्हणे, असं म्हणे. बोलया पूजा करायला लागते बाबा म्हणे. तर मग आम्ही तुमच्या इकडे आलो बा हे सरपंच भाऊ. मी तेव्हाच ओळखलं तिले. आली आणि बसली. मी 15 मिनिट काहीच नाही बोलली. आणि मग म्हणतो तिले धु ना हात पाय घे ना लेकराले. अरे बापरे, असं म्हणलं नाही, म्हणलं तूच पाय म्हणे त्या लेकराले. मी कायले घेऊ म्हणे. हा म्हणलं बाबा आता पण तर मला नातू लेकराची किती आवड दिले. आणि म्हणे मी लेकराला घेत नाही. मला म्हणे अशी मुंडकी फिरवून म्हणे तर स्वामीच्या गभाऱ्यात टाकान म्हणे. तेव्हा मी समजली की हे काहीतरी अलग होई आहे, मी काहीतरी होई आहे म्हणलं. तेव्हा मी मैसून म्हणे आई म्हणे बोलला का म्हणे काहीच म्हणे, बाळालाही त्याच्याजवळ देऊ नका म्हणे. तर मी काहीच नाही बोलली बाबा, चुपचाप राहिली. तुम्ही सांगितलं कोण नाही कौसा काकू, मग असं सगळ्याला तुम्ही पहिले ओळखलं तर सगळ्याला सांगायला पाहिजे होतं. आता मी येतच होती. मी म्हणलं साडेले सांगतो बाकीच्या आल्या का नाही आल्या. तर आता मैसून म्हणे आजी म्हणे तुम्ही बाहेर नका द्या म्हणे, मला भेव लागते म्हणे, बाळ आहे म्हणे सांगत. म्हणून मी तिचीच पायरी तिलेच पाहत राहू. मी तिलेच पाहत राहिली. मी लपून तिलेच पाहत राहू. मी ते हास येते, कधी हास येते. आपण बोला आता घरच्यानं बोले, एकटी हास येते. एवढ्या वर्षाच्या बाद आली म्हणे, अशी काही बोलत होती. मग मी तिलेच पाहत राहिली. बापा करू म्हणलं, काय करायचं आहे तर. बाबा आई घरी नाही आहे आता, काहीच नाही, कुठंच नाही आता. माई बी नाही आहे मोठी घरी. पूनम सांगते इथंच होत्या म्हणते, आई इथंच होत्या म्हणते. मी पाणी पेवाले गेली, डबल येऊन पाहतो तो आई गायब झाल्या म्हणते. आणि काळा काळा दूर दिसत होता म्हणते. अशी म्हणायला लागली पूनम बी. माई बी दिसून नाही राहिली बोटी. हे काय कसं काही समजायला नाही आलं बोटे. हे ज्या 7 जणी होत्या त्या सगळ्याच उपवल्या, गायब झाल्या. त्या झाल्या गायब आता त्या इथून. बाबा मग तिकडे आई संकटात असन. सरपंच भाऊ, सगळ्याच 7 जणी संकटात असन. मग त्या ह्या इकडे आल्या होत्या, अजून गेल्या असन, त्याच्याच मागे लागल्या असन. तर हो असंही होऊ शकते. इकडचा अंदाज घेवाले आले असन, अजून गेले असन जंगलामध्ये, त्याच्यावर काही संकट असन. काय करता का आता सरपंच भाऊ, रामदास भाऊ करता काय आता? घरच्या बायाले तर वाचवाच लागन आपल्याला. संकटात असतील त्या तो काय करता? चला जंगलात आता. चला घ्या लाठ्या घ्या, कोणी टार्च घ्या आणि चला जंगलामध्ये बायाले शोधून घरी आणू. आणि सरपंच भाऊ तुम्ही तुमच्या सासऱ्या बुवाले फोन लावला काय? ते काय म्हणतात, काहीपर्यंत येतो म्हणतात. आपण इकडे पूजा करू, तिकडे होऊ शकते त्या संकटातून मुक्ती भेटून ते येईल, चांगले सुखरूप राहतील. केला मी फोन केला. मी 2 घंट्यात पोहोचतो म्हणते. आता 1 घंटा तर निघालाच आपला गावातच, तर 1 घंट्यात माझ्या सासरी बुवा पोहोचतात. मग ते आल्यानंतर मग पूजापाठ सुरू होईल. मग तोपर्यंत आपण 1 घंटा काय करू, हातावर घेऊन बसू काय? 1 घंटा चला आपण तोपर्यंत जंगलात जाऊ, शोध घेऊ पायाचा. बरोबर आहे सरपंच भाऊ, तुमचं बरोबर आहे. आपण हातावर हात घेऊन बसणं परवडणार नाही. चला. हो चला आपण जंगलातच जाऊ, बायाचा शोध घेऊ. चला हो चला, मी बी येतो. मा इंदिरा बी आहे, जात नाही म्हणे. हो माय जात नाही म्हणे. याईनं जबरदस्तीनं नेला तिले. हा जबरदस्तीनं नेला तिले. कौसा काकू तुम्ही नको या. तुम्ही कुठं पोय करा ना अजून. काही तिथं असलं काही भयानक तर काय करा. आम्ही त्याईले पाहू, तुम्हाला पाहू. अजून 7 जणी तिथं अटकल्या आणि तुम्ही अजून 8व्या जाऊन अटकता काय तिथं? तुम्ही नाही, तुम्ही थांबा.
घरी आम्ही माणसं पोरं जातो आणि काय आहे ते पाहतो. हो कौसा काकू, तुम्ही राहा गावात. सरपंच भाऊचे सासरी बुवा येतील तर ते पूजेमध्ये मदत करजा. तुम्ही कुठं पूजा ठेवायची, काय करायचं काय नाही तर ते त्याले तुम्ही सांगजा समजून, कशी कोणत्या कायच्यासाठी आपण पूजा करू राहिलो काय नाही ते तुम्ही ते सांभाळा. इकडे आम्ही तिकडे बायाची सुटका करतो. काय नाही पाहून तर येऊ जरासं जंगलात काय घडून राहिलं तिकडे, काय आहे काय नाही. तर तसं मी त्याला सांगितलं म्हणा, सगळं सांगितलं. पण कौसा काकू तुम्ही थोडंसं मदत करजा त्याला थोडीशी, कुठं करायची आहे पूजा काय तर. हो ठीक आहे मग. तर कुठं करायची आहे पूजा, तर मी कुठं सांगू बाप्पा त्याईले. हो ते एक प्रश्न आहे. पूजा कुठं घेवायची पूजा हो का रामलाल भाऊ, कुठं घेवायची पूजा कुठं घ्यान पूजा. आपलं रामदास भाऊचं अंगण बरं आहे, नाही मोठं आहे चांगलं, गावातले पुरे लोक येऊ शकते. तो मग रामदास भाऊच्या अंगणात घेवायची का पूजा आता. हो मी तर तेच म्हणतो. कायले मग अंगणात कायले, गावची पूजा होय तर मग अंगणात कायले, गावची पूजा गावातच घ्या ना, एका ठिकाणी चांगलं ठिकाण पाहून गावातच. हो ते आहे, गावातच घेऊ पूजा, एका ठिकाणी मस्त पूजा मांडू. पहा मग कौसा काकू, आता तुमची जिम्मेदारी ती, गावात कुठं पूजा ठेवायची कुठं नाही. तो ठीक आहे मग, गावातच करायची आहे ना पूजा. तर बरं ठीक आहे, मी पाहतो. जा तुम्ही आता पटकन जंगलात रवाना व्हा, पटकन पहा. आणि लाठ्या घेऊन जा, जराशा लाठ्या, काही तारच्या गिरच्या. हो जेव्हा सुखरूप दे बाबा, साधे जणी दे बाबा, काही झालं नाही पाहिजे त्याइले. काय पयालो बापा आपण बॅगा गिगा टाकून, पाय नाही का नाही इथंच बॅगा फालतूच, एवढ्या चांगल्या बॅगाने एवढे चांगले कपडे भांडे आपण टाकून जात होतो. अरे बाप रे गंगा, पया रे बापा अजून. अरे बापरे, अरे बापरे. किती भेटे व गंगा, किती भेट. चला बॅग घेवाले, चला बॅगा घेवाले. आणि आता काऊन फाटते तू वाली. काय बायको आहे रे बापा, ये टाइम कोणता आणि काय कोणता. तुले मजाक वाटून राहिलं काय वा, मजाक वाटून राहिलं काय तुले, काय भेवडून राहिली. आता जेवढ्या संकटातून आपण निघालो न अजून तू भेवडूनच राहिली. तुला काय सगळी मजाक वाटून राहिलं काय. हो ना, मरता मरता वाचलो आणि तुला मजाक वाटून राहिलं, मजाक करून राहिली ह्या टायमाले. काय बुवा कमला, काय किती मी भेली तर नाही मी, पण मला रागच आला. अजून आलाच काय म्हणलं, काय झालं म्हटलं अजून. काय ले भेवाडली काय तू बी कमला. टाइम कोणता आणि काय कोणता, लढत होती ना ढळढळ. जेव्हा या गोट्याचा देव मागं मागं येत होता तेव्हा लढत होती ना. शांताबाईनं दिल्ली एक झापडतात, तो शांत झाली, नाही तर लढत तर होती. आणि आता तुला मजाक सुचून राहिली काय. संकटातून निघालो याचा अर्थ जंगलात हाव अजून, आपण जंगलातून निघालो नाही अजून संकट गेलं नाही अजून. जेव्हा जंगलाच्या वेशीच्या बाहेर जाऊ तेव्हा संकट गेलं म्हणून समज. अजून मजाक करता करता अजून खरंच होऊन जावा. हो ना, काहून मग कमला मॅळ झाली काय व तू, पागल आहे का काही डोक्यानं. हे मजाकचा टाइम होय काय, मजाकची जागा होय का हे. मजाक करून राहिली, हसून राहिली, तर धक काढून राहिली. आता निघालो संकटातून, आता काही संकट नाही आहे, झालं ते गेलो ना. आता काय ले, आता चिल करा मस्त, आता आनंद घ्या. आता चला उचला बॅगा आणि चला मस्त हातसात खेळत. आता आपल्या गावात गेल्यावर असं वाटलं नाही पाहिजे कोणाले का आपण संकटात होतो, आपण मजा करूनच आलो, असंच वाटलं पाहिजे गावातल्या इले, आपल्या घरच्या इले. म्हणून म्हणतो आता जरासं हसवा ना चेहऱ्यावर. चला एवढं सगळं घडल्यावर हसू येईन चेहऱ्यावर काहीतरी. हसा चला, काही नाही होत शांताबाई, काही नाही होत. विसरा सगळं आता, झालं गेलं, पार पडलं. आता तेच ते आठवून मनात ठेवा, तर अजून धास्ती भरण, अजून भ्यान आणा लागन जंतर मंतरवाले तुमच्यासाठी. विसरा आता सगळं, भुला चला. नाही व कमला, असं एका एकी नाही विसरता येत व. भेव लागलं मले बी, मा बी धडकन जीव झाला. पण मी भेली नाही, मी रागवली, भेली नाही मी किती भेली बापा. मा तर पायाखालची जमीनच सरकली. अजून काय झालं म्हटलं, अजून काय आलं म्हटलं. बापा कमला, आता करू नको असं. अशी किशी करशील ना. आता मी शांताबाईनं तू लढत होती म्हणून शांताबाईने झापड मारला, तर तू मजाक करशील तर मी खरं मारन तुले. आता सांगतो मग मंजू नको, गंगाने काऊन मारलं. अरे बा, मी भेली ना, मला किती भेव लागलं. मी मारन रे बा कमला तुले, मजाक गिजाक केली तर. चला आता नाही करत मजाक गिजाक. चला उचला बॅगा आपल्या, चला लागा रस्त्यानं. चला आता घ्या म्हणा, झालं पाणी सुरू. बापरे, आता धूम म्हणते. झाली त्या मनाची शांती झाली. आता गंगा बॅगा घेवाले चाल. बॅगा घेवाले गेलो तेवढा टाइमपास झाला. आतापर्यंत जंगलाच्या बाहेर निघालो असतो आपण, पण आपण रस्त्यानं तर नाही. पण इथं काय पोहोचलो शांताबाई, इथं काऊन आलो आपण. आपल्याला जंगलाच्या बाहेर जायचं आहे, ह्या पाण्यात जायचं आहे काय. हो गडे विमलताई, इथून तर आपण पाणी नेत होतो वापराले, भाजी स्वयंपाक करायला. इथं कसं काय आपण अजून येऊन पोहोचलो. आपण तर तिकडे दूर गेलो होतो ना. घ्या, फसवलं अजून या गंगाच्या लोभानं. घ्या, बॅगा पाहिजे होत्या इले, कपडे पाहिजे होते इले. अरे मला म्हणती तू, मी तुला 2-4 साड्या घेऊन दिली असती. किती बी साड्या असल्या तरी त्यापाशी तर एकच घालतो तू साड्या. आली इकडे जंगलामध्ये अजून डबल तिथंच. त्या देवाचा अंश थोडा ना थोडा असन तिथं. घेतलं अजून आपल्याला चकवामध्ये. घ्या आता फिरा. अजून काही संकट आलं तर मरा आता. हर टायमाला मलाच कोण म्हणते इकडे कमला, हर टायमाला मलाच ब्लेम
तिथून बॅगा तर आपण आरामानच घेतल्या, तिथं काही आढळलं का आपल्याला? नाही, आपण रस्त्याने निघालो. इकडे काऊन आलो मग? हो शांताबाई, तू समोर होती ना, मग तू काऊन इकडे आली? तुझे पाय काऊन इकडे चाले? रस्त्याने चालायचं सोडून या इकडे चालू. पाय आपण बॅगा घेतल्यानं पाणी पाऊसच सुरू होऊन गेला ना, समजलाच नाही रस्ता. चला आता तिकडून जाऊ. नाही 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 शांता, आता भूल नको खा, आता चूक नको करा, आता वापस नको फिरा. पाणी येऊ काय येऊ, ह्या रस्त्यातून, हे पाण्यातून एक काटाकाटानं चला. हो काटाकाटानं चला, निघा, ह्या पाण्यातून निघालं का रस्ताच लागते. चला इथूनच. आणि इकडेच काही समोर असलं तर ह्याच रस्त्यानं आपल्याला अजून बोलावत असं कोणी संकट तर मी तर मग म्हणतो मांग पलटा, रस्त्यानं चला. पाण्यात नाही धसायचं, पाण्यात पाय नाही टाकायचा बापा. हो माय, आता तर भेवच लागून राहिलं बापा. पाण्यात पाय टाकावं ना, पायच ओढावं आपले खाली, मग काय करा? काही नाही होत, पाय कसे खाली ओढणार आहे? काही नाही होत. चला, ह्या पाण्यातून चुपूक चुपूक पटकन निघून जाणं होते. चुपूक चुपूक असं कसं चुपूक चुपूक जाऊ हो शांताबाई? या कमलाने आताही मजाकच सुटून राहिली. एवढ्या संकटातून निघालो आपण, तरी इले मजाकच सुटून राहिली. ते चुपूक चुपूक म्हणते, ते हे म्हणते अजून चुपूक चुपूक. अहो, अर्थाले अर्थ जोडू नका. चला पटकन ह्या पाण्यातून निघून जाऊ झरझर. इंदिरा म्हणते तशी, मांग नको पळता आता. चला पाण्यातूनच निघून जाऊ झरझर. हा थांबा, मी समोर समोर चालतो. या मांग मांग. हो होय बापा, तू इंदिरा तूच होय समोर. हे शांताबाई तू कुठच्या घेऊन चालली? हो ये इंदिरा, ये समोर ये, चाल. हा या कोण नाही या जास्त पाणी होते, या नाही या पुढे पुढे. वा मांग मांग माया या. अहो बापा माय, हो मी होय ना वा, खांद्यावर हात ठेवली तू. या काय गंगा, अक्कल नाही तुले? केवढ्यानं भेली मी, कायले मग खांद्यावर हात ठेवली? काढ. आता कशी भेली? आणि मला भेवाळली तेव्हा मी किती भेली? चला वा या पटकन. दुसऱ्याला भेवाळाच्या वेळेस नाही लागत काय? स्वतः कशी भेटा? चल तू गावात चल, तू दाखवतो. चल गावात चल आता तू. काय करशील तू? मारशील काय मला? गौरी, शांताबाई आली काय ना? मग दिसली होती बा ते गंगा, त्याच्या संग मग गेले नाही सगळे. माय हो गौरी, गौरी कुठं गेले वो हे? गावातले लोक लाठ्या घेऊन अन टार्च घेऊन कुठं गेले बापा? 2-4 जण गोल्या बी होता. अमाय कुठं गेले मग गौरी? आणि शांताबाई आली काय ना? मला दिसली होती गंगा. आली ना शांताबाई? शांताबाई कुठे? सांगतो सांगतो सगळं मी सांगतो. आत्या मावशी, मी सगळं सांगतो. हो सांग बापा. मारी मा कुठं आहे भेद्रू? अन गोले अन रामदास या काऊन लाठ्या घेऊन गेले बापा? तो इजई आहे, तो सरपंच भाऊ आहे, तिकडे तो टोपीवाडा आहे. कुठं गेले हे? आणि भेद्रू कुठे आहे मायवाले? काय झालं व गौरी, काय झालं व? बा काय झालं, आई आल्या होत्या ना घरी. त्या आई नव्हत्या. आई आल्या होत्या, त्या आई नव्हत्या तर कोण होते हो बाबा? मग त्या कोणी सावलीचे भूत होते. ते जंगलातून प्रकट झाले होते, जागृत झाले होते आणि आपल्या घरी आले होते. सगळ्याच आल्या होत्या. 7 जणी केल्या ना, 7 जणी आपापल्या घरी आल्या होत्या. पण कणी त्याचं वागणं अलगच होतं, अलगच वागे. तर येईनं गोल्याजीने समजून गेलं आईची कणी सावलीच नाही पडे. तर गोल्याजीला समजलं. आता मग हे पूजा गिजा करू म्हणे. तर तेवढ्यात कणी गायबच झाली आई. आई बी गायब झाली आणि घरामध्ये कणी पुरा काळा दूर 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 झाला होता. आणि मग तिकडे सगळ्याच गायब झाल्या. बापरे, मग ह्या जंगलात काय सुरक्षित आहे का संकटात आहे व बापा माय? म्हणून तर गेले हे सगळे जण. आता आम्हीच जातो म्हणे आणि लाठा टार्च घेऊन ना आणि शोधून आणतो म्हणे सगळ्याले. तर म्हणून हे एवढ्या घाईघाईनं तातडीनं हे 4-5 जण गेले, जंगलातच गेले. माय बाई गौरी, काही झालं तर नसन हो शांताबाईले? बरी असन ना शांताबाई? चांगली असन ना हो? मावशी मावशी, तुम्ही रडता कायले? काही माहित नाही, साहित नाही, तर काही नाही झालं त्याले. सुरक्षित असन त्या, काही नाही होत. नाही हो, रडू नाही तर काय हो? मायासारखी मोठी बहीण आहे मला. काही झालं असन त्याले तर तिले तर. मारी मा कांता, रडू नको. काही नाही झालं तिले. चांगल्या आहे त्या सगळ्या जणी, काही नाही झाला. गेले ना आता हे आणते शोधून त्याले, काही नाही होत. बेबी बाई, बेबी बाई. काय म्हणता कौसाबाई? काय झालं? ते पुजारी आले आहे पूजासाठी. तर चला बरं जरासा ते विचारपूस करून राहिले, कुठं पूजा घेवायची, काय घेवायची. आता मला काही समजून नाही राहिलं बापा जागा. चला बरं माझ्या संग जरासा. पुजारी पूजेसाठी? कायची पूजा? कोण बोलावलं त्याले? येई नसतं बोलावलं पुजारीले. ते काड्या सावल्या होत्या का नाही, तर त्याच्यासाठी पूजा घेऊ म्हणत. असं तर कोणती पुजारी आली कौसाकबाई? कोण्या गावचे वय? ते आपले सरपंच भाऊचे सासरे बुवा करतात म्हणते, सारी पूजा पाठ करतात म्हणते ते. तर तेच आले आहे, त्याईनं बोलावलं, त्याईने आले आहे. तर ते मला समजून नाही राहिलं पूजा कोणत्या दिशेने ठेवा, काय ठेवा, कुठं जागा पाहिजे म्हणते त्याईले. आता इथंच आणा ना, इथंच आपल्या शांताच्या भेद्रूच्या अंगणामध्ये. इथं चांगली होईन, तर अवड सवड जागा बी आहे चांगली. नाही, एक गावासाठी पूजा करून राहिले, पुऱ्या गावासाठी.
तर एका घरी नाही म्हणत असे म्हणत हे लोक गेलेत ना आता जंगलामध्ये हे म्हणे तर गावात कुठं तरी कर्जा म्हणे. असं असं हो हो गावातच पुरा साया आला आणि त्याचा बरोबर आहे. तर चला सामान सुमान आणलं असं ना त्याईनं संग सगळं पूजेचं. हो सामान त्याईनं पूजाचं आणलं फक्त त्याला जागा सांगा चला. मला काही एकटीला समजून नाही राहिलं मी दांदल दिंदल होऊन राहिली तिथं तातत होतं. चला 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 तू कायले उचकून राहिली वा कांता. हो उभी बस चल पूजा आहे ना चल पूजा करू काही नाही होत चल. हो चला रडू नका मावशी काही नाही होत आईले. हो गौरी काही नाही होत बाईले. म्हणलं मन हलका आहे मावशीचं. नाही बाई किती झालं तरी सगळी बहीण आहे. माझी सगळी बहीण राहिली असती तर मी बी लढली असती किंवा माझी सगळी आई राहिली असती तर मी बी लढली असती. सासू बी तर माझी आईच आहे मला बी लढायला पाहिजे पण मला लढच नाही येत.